शिक्षक म्हणजे विश्वास, पण जर हा शिक्षकच विश्वासघात करतो तर? यवतमाळ जिल्ह्यातली एक धक्कादायक घटना. 17 वर्षाच्या विद्यार्थिनीचे आयुष्य उद्ध्वस्त झालं. ही घटना उमरखेड तालुक्यातल्या ढांकी गावात घडली. एका ट्युशन शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीशी आधी मैत्री केली, तिचा विश्वास संपादन केला आणि मग त्याच विश्वासाचा गैरफायदा घेतला. वारंवार क्लासरूममध्येच तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले. काळ जसा जसा पुढे गेला, पीडिता गर्भवती झाली. कुटुंबाने तिला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केली, पण 19 सप्टेंबर 2025 रोजी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलीच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अपक्रमांक 211/225 नोंद झाला. भारतीय दंडसंहिता कलमे आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे. 27 वर्षाचा आरोपी शिक्षक अटकेत आहे. गावात आणि परिसरात प्रचंड संताप आहे. पालक, गावकरी, महिला संघटना सर्वजण म्हणत आहे, अशा नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. फक्त 17 वर्ष एवढंच आयुष्य तिनं पाहिलं. तिचं स्वप्न होतं शिक्षण घेण्याचं, आयुष्य घडवण्याचं, पण एका शिक्षकाने तिचं सगळं उद्ध्वस्त केलं. शिक्षण देणारा म्हणजे आधार, पण जेव्हा तोच विश्वासघात करतो तेव्हा समाज हादरतो. अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मित्रांनो, ही न्यूज तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.